नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, 11 जानेवारी संयुक्त पूर्व परीक्षा गट क ही पार पडली आणि याच संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा जो सेट डी, ओके, डी क्रमांकाचा सेट आहे, डी क्रमांकाचा. या डी क्रमांकाच्या सेटमध्ये जी पॉलिटी, ओके, पॉलिटीचा नका जो आपला हे आहे, पॉलिटीचे 15 प्रश्न ते डिस्कशन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. डायरेक्टली मुद्द्यावर येऊया. पहिला प्रश्न म्हणजे तो याच्यात 51व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा म्हणजे चुकीचे कथन ओळखा. चुकीचे अनेक विद्यार्थ्यांनी हे योग्य अयोग्य न ओळखूनच म्हणजे याच्यावर थोडीशी चुकी केली असे अनेकांचे मेसेज आले. यालाच म्हणतात मायनर मिस्टेक आणि याच मायनर मिस्टेक आपलं सरळ सरळ 1 वर्ष समोर नेतं. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. HBR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. म्हणजेच HBR अय्यंगार वॉज द चीफ ड्राफ्ट्समॅन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असं इंग्रजीमध्ये वाक्य आहे. हे चूक वाक्य आहे, कारण HBR अय्यंगार हे संविधान सभेचे जे आहे सचिव होते, सचिव. आणि SN मुखर्जी जे होते, SN मुखर्जी हे नाही का मुख्य नाही का आरेखक होते, मुख्य आरेखक. तर हे जे अ आणि ब आहे हे उलटे झालेले आहे. अ आणि ब विधान, ओके, अ विधान सुद्धा चुकलेलं आहे, ब विधान सुद्धा चुकलेलं आहे. आणि क विधान जे आहे, प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. म्हणजे प्रेम बिहारी नारायण रायजादा वॉज अ कॅलिग्राफर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी आपल्या इटालिक शैलीमध्ये, तिरक शैलीमध्ये पूर्णच्या पूर्ण राज्यघटनेचा प्रत्येक पेज हे लिहून काढलं, प्रेम बिहारी नारायण रायजादा. तर सी स्टेटमेंट करेक्ट आहे. पण आपल्याला काय विचारलेलं, अयोग्य. अयोग्य म्हणजे अ आणि ब अयोग्य आहे. पहिल्या नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट येईल. सेट क्रमांक डी, सेट क्रमांक डी. आणि क्वेश्चन नंबर 51, अ आणि ब अयोग्य कथन आहे, विधान चुकलेले आहे, उलटे झालेले आहे, उलटे अल्टरनेट झालेले आहे. म्हणजे त्याला म्हणतो आपण HBR अय्यंगार हे सचिव पाहिजे होते आणि SN मुखर्जी हे मुख्य आरेखक म्हणजे चीफ ड्राफ्ट्समॅन पाहिजे होते. 52व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 52वा क्रमांक. खालीलपैकी योग्य, इथे आता योग्य कथन म्हणजे योग्य कथन ओळखायचं. योग्य कथन ते पण राज्य विधिमंडळाच्या बाबतीत. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. ऑर्डिनरी बिल कॅन बी इंट्रोड्यूस बाय अ मिनिस्टर और प्रायव्हेट मेंबर. एकदम करेक्ट आहे. सामान्य विधेयकाला काहीच हे नाही आहे. सामान्य विधेयक एखादा मंत्री किंवा मंत्री वगळता कोणताही सदस्य असो, मग तो सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा असो, मंत्री वगळता कोणताही सदस्य याला खाजगी सदस्य म्हणतात. पहिलं विधान करेक्ट आहे. परंतु धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे, तर खाजगी सदस्य इथे चुकीचं येईल. ब विधान चुकीचं येईल. धन विधेयक हे फक्त आणि फक्त मंत्र्याद्वारे, म्हणजे इट कॅन बी प्रेझेंटेड बाय अ मिनिस्टर ओनली. मनी बिल, ओके, मनी बिल मध्ये आहे. बी विधान चुकलेलं आहे. म्हणजे करेक्ट आन्सर फक्त अ येईल. करेक्ट आन्सर फक्त अ. 52 क्रमांक. क्वेश्चन नंबर 53 आहे. बलवंतराय मेहता समिती म्हणजे ही पहिली समिती मानण्यात येते पंचायती राज व्यवस्थेची सुरुवात करण्यासाठी, जेव्हा की पंचायती राजची समिती नव्हती. परंतु पंचायती राज समितीची सुरुवातच या लोकशाही विकेंद्रीकरणामुळे बलवंतराय मेहता समितीपासून झाली. तर यातलं पहिलं वाक्य आहे, योग्य शिफारशी ओळखायच्या. योग्य. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. एकदम करेक्ट आहे. ग्रामपंचायत प्रत्यक्ष, ओके, प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी, हे एकदम करेक्ट आहे. परंतु जी दुसरी लेवल आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्रिस्तरीय, ओके, त्रिस्तरीय पैकी दुसरी आणि तिसरी, मध्यम आणि वरची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद शुड बी कॉन्स्टिट्यूटेड विथ डायरेक्टली इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, हे चुकीचं आहे. ओके, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतीमधून प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींनी नाही का निवडावी, असं होतं. म्हणजे बलवंतराय मेहता समितीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक फक्त खालच्या स्तरावर होती, जसं डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये सांगायचं. इथे सर्वात वर जिल्हा परिषद, दुसरी लेवल पंचायत समिती आणि सर्वात खालची ग्रामपंचायत. तर ही जी खालची लेवल आहे ग्रामपंचायत, सर्वात तळागाळातली, फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक म्हटली होती, प्रत्यक्ष निवडणूक. बाकी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अप्रत्यक्ष निवडणुका होतील. त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. आता इलिमिनेशन मेथड जरी तुम्ही वापरली, इलिमिनेशन मेथड, ब चुकीचं आहे म्हटल्यावर अ ब गेलं, ब क गेलं आणि वरीलपैकी सर्व सुद्धा गेलं. अ आणि क नंबर 3 ऑप्शन करेक्ट आहे. नंबर 3 ऑप्शन. त्यानंतर कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? सध्या 22 अधिकृत भाषा आहे, 22 अधिकृत भाषा. आणि ही 8वी परिशिष्ट आहे. म्हणजे या प्रश्नावर ना चर्चा करण्याची ना म्हणजे डिस्कस करण्याची गरज नाही. 8वं परिशिष्ट आणि 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहे. 10वं परिशिष्ट जे आहे, 10वं परिशिष्ट ते अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याशी आहे. 10वं परिशिष्ट अँटी डिफेक्शन लॉ. पाचव्या परिशिष्टामध्ये अनुसूचित, ओके, अनुसूचित क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र, आदिवासी एरिया.
आणि 9व्या परिशिष्टामध्ये हे फारच जास्त नाही का गाजलेलं 9वं परिशिष्ट पहिल्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेलं, की यामध्ये या 9व्या परिशिष्टामध्ये जर एखादी बाब समाविष्ट केली तर त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नव्हतं, वामनराव खटल्यापर्यंत किंवा केशवानंद भारती खटल्यापर्यंत. आपलं करेक्ट आन्सर आहे हे बघा 8वं परिशिष्ट. त्यानंतर नाही का 55 नंबरचा क्वेश्चन, केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या तिसऱ्या भागातून, तिसरा भाग म्हणजेच मूलभूत हक्कांचा भाग, मूलभूत हक्क यामधून कोणत्या मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला? संपत्तीचा हक्क आहे की नाही, कारण या संपत्तीच्या हक्कामुळे शंकरी प्रसाद खटला, सज्जन कुमार खटला, गोलकनाथ खटला, केशवानंद भारती खटला आणि सरतेशेवटी मिनर्वा मिल खटला, एवढे प्रचंड खटले घडले, ऐतिहासिक खटले. तर संपत्तीच्या हक्काला नेहमीसाठी 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये आली होती. हिने संपत्तीचा मूलभूत हक्क जो होता कलम 31 ओके कलम 31 कलम 31 मध्ये होता, कलम 31 मध्ये त्या कलम 31 ला वगळलं आणि आज त्याला भारतीय राज्यघटनेचा लिगल हक्क कलम 300 कॅपिटल ए मध्ये ओके कलम 300 कॅपिटल ए मध्ये त्याला हे समाविष्ट केलेला आहे. पण कलम 31 जो होता तो रद्द करण्यात आला, म्हणून आपण मूलभूत हक्क बघताना 29-30 नंतर डायरेक्टच 32 बघतो. तर ते या कारणामुळे केंद्र व राज्याची समवर्ती सूची समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र ट्वालाइट झोन असं कोण संबोधतात? तसं बघितलं तर समजा इथे हे चारही ऑप्शन नाही का परकीय फॉरेन फॉरेन नाही का फॉरेनर लोकांचे आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट बट विदेशी. भारताबद्दल जर म्हटलं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वाक्य वापरलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. परंतु हे वाक्य इथे करेक्ट पायली हे करेक्ट आन्सर आहे. यांनी सुद्धा हे वाक्य वापरलं होतं पायली. आणि तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, हा 2012 आणि 13च्या नेट सेट परीक्षेला विचारण्यात आला होता. नेट सेट परीक्षेला UGCची जी नेट सेट परीक्षा होती त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा तुम्हाला MPSC किंवा UPSCच्या कोणत्याही परीक्षेच्या आयोगाच्या एक्झाममध्ये बघायला भेटणार नाही. PYQ मध्ये हा नेट सेट एक्झामला विचारण्यात आला होता. तर केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला ट्वालाइट झोन असं कोण संबोधतात? पायली. आणि म्हणजे समवर्ती सूचीमध्ये केंद्र व राज्य दोघांना कायदा करण्याचा समान अधिकार आहे, समान. मग इथपर्यंत असं वाटतं की दोघांना समान अधिकार आहे, परंतु लगेच आहे, परंतु संसदेने बनवलेला कायदा म्हणजे केंद्र शासनाने बनवलेला कायदा हा वरचढ ठरेल, वरचढ. आणि म्हणूनच त्याला ट्वालाइट झोन म्हणतात, ट्वालाइट झोन. पायली इज द करेक्ट आन्सर. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, असा क्वेश्चन नंबर 57. टाउन एरिया कमिटी म्हणतात त्याला, टाउन एरिया कमिटी. ती कशी असू शकते? टाउन एरिया कमिटी हा नाही का शहरी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच अर्बन लोकल बॉडी ULB, अर्बन लोकल बॉडीचा भाग आहे, अर्बन लोकल बॉडीचा. तर यामध्ये ती पूर्णपणे निवडलेली पण असू शकते म्हणजे होल्ली इलेक्टेड, ती पूर्णपणे नामनिर्देशित पण राहू शकते होल्ली नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, किंवा ती पार्टली इलेक्टेड किंवा पार्टली नॉमिनेटेड म्हणजे अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित पण राहू शकते. तर त्याला वरीलपैकी सर्व म्हणतात. गव्हर्नरच्या हाती अधिकार असतात, राज्यपालाच्या हाती अधिकार असतात या टाउन एरिया कमिटीचे. तर लहान शहराच्या प्रशासनासाठी स्मॉल ज्याला म्हणतो आपण स्मॉल अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 58, सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच वित्तीय वर्षातल्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर तो सरपंचच असतो, सरपंच. दूरपर्यंत इथे बाकीचे जे ऑप्शन आहे आमदार आणि खासदार हे तर इरिलिव्हंट ऑप्शन आहे, इरिलिव्हंट. आमदार आणि खासदार इरिलिव्हंट आहे की नाही. आणि उपसरपंच, सरपंच नसेल तर उपसरपंच. त्यामुळे सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच नका दरवर्षीच्या नका वित्तीय वर्षाचा पहिला ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? हा सरपंच असतो, सरपंच. 3 नंबर आन्सर करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 59, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतल्या अनुच्छेद म्हणजे कोणत्या कलमानुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे? अनुच्छेद 154. म्हणजे आता यात स्पष्टीकरण द्यायची सुद्धा गरज नाही, जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे, घटनेमध्ये स्पष्टपणे देऊन आहे. कलम 154 नुसार द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट विल बी वेस्टेड विथ द गव्हर्नर अँड द गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60, खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थान पद्धतीची तरतूद आहे की नाही? म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 मध्ये जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, आणि 2 प्रकारचे असतात, ते 2 प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, एक तर दंडात्मक किंवा ना काही एक असते प्रतिबंधात्मक. तर प्रतिबंधात्मक स्थान पद्धतीची तरतूद ही केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेली आहे, केंद्र सूची आणि समवर्ती सूची. तर केंद्र सूची आणि समवर्ती सूची म्हणजे युनियन लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट एकदम करेक्ट आन्सर आहे. केंद्र सूची आणि समवर्ती सूची, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, कलम 22. नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये 61 मध्ये लक्षद्वीप हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? मॅप जरी डोळ्यासमोर आला तर लगेच लक्षात येतं की हे केरळ आहे की नाही. आपल्या डोळ्यासमोर आपला भारताचा नकाशा
जरी समोर आला तर लक्षद्वीप आणि केरळ हे डायरेक्ट रिलेशन लक्षात येतं. कारण लक्षद्वीप हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतात? केरळ. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हणतात? ओके, सत्य नाही म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. योगायोगाने पहिलंच विधान बघा, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर. अंमलबजावणीची तारीख ही 26 नोव्हेंबर नाही, ती 26 जानेवारी 1950 आहे अंमलबजावणी. आणि त्यामुळे पहिलंच विधान चुकलेलं आणि तेच आपला आन्सर आहे. ओके, तेच आपला आन्सर. बाकी ऑप्शन बघायची गरज पण नाही अशा ह्याच्यामध्ये. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही म्हणते? नंबर 2 ऑप्शन बघा, शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22 एकदम चूक. अनुच्छेद 23 ते 24. ओके, कलम 23-24 किंवा अनुच्छेद 23-24 शोषणाविरुद्धचे अधिकार. बाकी समानतेचा एकदम करेक्ट आहे 14 ते 18. धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार 25 ते 28 आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29-30 एकदम करेक्ट आहे. शोषणाविरुद्धचा जो आहे तो 23-24 मध्ये पाहिजे. 23-24 इथे जे 20 ते 22 दिलं होतं याच्यामध्ये 19 ते 22 हे स्वातंत्र्याचे अधिकार असतात, स्वातंत्र्याचे. आणि आपल्याला विचारलं शोषणाविरुद्धचे. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर जिल्हाधिकारी करेक्ट आन्सर आहे, जिल्हाधिकारी. पोलीस पाटलाचा जो कायदा आहे 1967 1967 त्यानुसार नाही का जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आहे, जिल्हाधिकारी कलेक्टर. अनेक विद्यार्थी कमेंटमध्ये उपजिल्हाधिकारी करत होते. तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे सरळ सेवा भरतीमध्ये. हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो? हंगामी जर शब्द असता हंगामी तर तहसीलदार उत्तर असतं, तहसीलदार. हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो? हंगामी तहसीलदार. पण आपल्याला इथे विचारलेला पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? जिल्हाधिकारी. आणि जिल्हाधिकारी कधी कधी आपल्या या अधिकाराचा आपले हे अधिकार सोपवू शकतो, उपजिल्हाधिकाऱ्याला सोपवू शकतो, उपजिल्हाधिकाऱ्याला. आता अनेक विद्यार्थ्यांचं काय झालं असेल की मागे 4-5 वर्षापूर्वी पोलीस पाटलाच्या नियुक्त्या वगैरे झाल्या होत्या 4-5 वर्षापूर्वी. आणि मग काही प्रकरण का उपजिल्हाधिकाऱ्याकडे गेले होते, तर विद्यार्थ्यांना ते लक्षात राहिलं असेल. पण 1967 कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे? पोलीस पाटलाची नियुक्ती हा जिल्हाधिकारी करतो, डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, त्याला जिल्हाधिकारी म्हणतात, डीएम किंवा कलेक्टर असं कायद्यामध्ये आहे. आणि त्यात समोर ही पण ओळ आहे की जिल्हाधिकारी आपले हे कर्तव्य किंवा अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याला सोपवू शकतो. परंतु कायद्यानुसार जिल्हाधिकारी एकदम करेक्ट आहे. आणि त्यानंतर नाही का शेवटचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहे? ऑबियस आहे, बॉम्बे उच्च न्यायालय, ज्याला आपण मुंबई उच्च न्यायालय मराठीमध्ये म्हणतो, बॉम्बे उच्च न्यायालय. बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये प्रॉपर बॉम्बे, त्यानंतर नाही का नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी आहे की नाही, पणजी, तर गोवा पणजी ह्या गोष्टी येतात. आणि केंद्रशासित प्रदेश पण येतात, केंद्रशासित प्रदेश. याच्या खालोखाल कॉम्पिटिशन त्याला मध्यप्रदेशची होती, मध्यप्रदेशची कॉम्पिटिशन, पण ते ओके दूरपर्यंत नाही. आणि राजस्थान आणि अलाहाबाद तर इथे इरिलिव्हंट. समजा इथे बॉम्बे ऑप्शन नसतं आणि प्रश्न असता की ओव्हरऑल संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त खंडपीठे कोणाची आहे? तर ते गुवाहाटी आलं असतं, गुवाहाटी सर्वात जास्त. पण इथे या 4 पैकी विचारलेला आहे, तर बॉम्बे उच्च न्यायालय, स्वतः मुंबई, मग उपराजधानी नागपूर, मग छत्रपती संभाजीनगर आणि फायनली पणजी, तर यावरून बॉम्बे उच्च न्यायालय. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या आयोग मेहरबान आहे. मागच्या 2-3 वर्षापासून किंवा कोविड-19 नंतर जेवढ्याही परीक्षा होत आहे त्यामध्ये पॉलिटी फारच सोपी विचारण्यात येत आहे. या पॉलिटीमध्ये 15पैकी 15 अनेकांचे येतील, आलेही असतील कन्फर्म. 15पैकी 15 आले वगैरे येतील. आणि अनेक लोक तर असे असतील जे 15पैकी 13 आणि 14 तर गठ्ठा असेल, 13 आणि 14 गठ्ठा. तर या पॉलिटीमध्ये फक्त मीच नाही, या महाराष्ट्रात जेवढेही एड्युकेटर पॉलिटी शिकवतात त्यांनी शिकवलेल्याच नाही का याच्यातून सगळं आलेलं आहे. कारण पुस्तकाच्या बाहेर एक साधा प्रश्न सुद्धा नाही, पुस्तकाच्या बाहेर एक साधा प्रश्न आहे किंवा कोणताच नवीन प्रश्न नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी अत्यंत सोपी प्रश्न होते पॉलिटीचे. 15पैकी 15 अनेकांना भेटले असतील अशी अपेक्षा करतो. ज्या लोकांना 13 किंवा 14 आलं त्यांनी सुद्धा नाराज होऊ नका, बिंदास वगैरे सगळ्या लोकांनी. चांगला स्कोर आहे तुमचा, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुमची अजून काही कमेंट वगैरे असेल किंवा शंका कुशंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तोपर्यंत मी स्वप्न राठोड आपल्या PW MPSC वाला टीम कडून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या निकालासाठी आणि पहिल्या आन्सर कीसाठी कोटी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद.